ग्रामीण युवकाची झेप, मोबाईल लॉकर प्रणालीचे अनावरण. सेलूत लक्ष्मण शेरे यांच्या एसएल प्रायव्हेट लिमिटेडच्या नव्या तंत्रज्ञानाचे लोकार्पण, मान्यवरांची उपस्थिती. ग्रामीण भागातील युवकाने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सेलू येथील युवा उद्योजक लक्ष्मण रामभाऊ शेरे यांनी विकसित केलेल्या एसएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मोबाईल लॉकर प्रणालीचे नुकतेच सेलू शहरात मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानामुळे मोबाईल उपकरणांचे सुरक्षित व्यवस्थापन आणि नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रणालीच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने संशोधन, विकास आणि विविध स्तरावर चाचण्या करण्यात आल्या. अथक परिश्रमानंतर सुमारे 15 दिवसापूर्वी या प्रणालीचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर ग्राहकांकडून या प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत असून कंपनीने आपल्या व्यवसाय विस्तारालाही सुरुवात केली आहे. लक्ष्मण रामभाऊ शेरे हे ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे आलेले युवक असून मर्यादित शिक्षण असूनही स्वतःच्या जिद्दीवर, मेहनतीवर आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केलं आहे. त्यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणासोबतच सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रामाणिक मेहनत आणि मोठी स्वप्ने पाहण्याची तयारी असेल तर कोणतीही ध्येय गाठता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं आहे. यावेळी बोलताना लक्ष्मण रामभाऊ शेरे म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवून आधुनिक तंत्रज्ञान शिकावे, स्वतःचे उद्योग उभारावेत आणि रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे. माझे हे यश अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ असून भविष्यातही अधिक आधुनिक, सुरक्षित आणि उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या कार्यक्रमाला डॉक्टर आशिष डक, माणिक डक, अरुण मोरे, स्टार पवार साहेब, अविभाऊ शेरे, किरण कदम, योगेश कदम आणि गणेश काकडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी लक्ष्मण शेरे यांच्या कार्याचं कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी तंत्रज्ञान आणि पुढे उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे येण्याचं आवाहन केलं. एसएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भविष्यात अधिक सुरक्षित, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान विकसित करून राज्यासह देशभरातील ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनुष्का साखरे, दीपाली कब्बाडी यांनी परिश्रम घेतलं होतं. सर नमस्कार. सर्वप्रथम आमच्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर एसएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आज मुख्य कार्यालयाचा उद्घाटन झालेला आहे. त्या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय सांगणार, म्हणजे हे कंपनी कशा संदर्भात आहे, या कंपनीचा उद्देश काय आहे आणि या कंपनीचे ब्रँचेस महाराष्ट्रात अजून कोणत्या ठिकाणी आहेत? तर लक्ष्मण रामभाऊ शेरे माझं नाव आहे. मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. गुगळी धर्माचं एक गाव आहे माझं. सेलूमध्ये मी स्थायिक आहे आणि माझं स्टेट हेड जे ऑफिस आहे, मेन ऑफिस ते सेलूमध्ये आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये याच्यामध्ये आपण एक सॉफ्टवेअर निर्मिती केलेली आहे. सॉफ्टवेअर हे याचं वर्किंग करतं की ज्यावेळेस आपण बजाज फायनान्स, टीव्हीएस फायनान्स, सॅमसंग फायनान्स अनेक कंपन्यांच्या फायनान्सवरती आपण मोबाईल वगैरे घेतो, त्या फायनान्सला हे सॉफ्टवेअर रिकव्हरीसाठी हे सॉफ्टवेअर काम करतं. की एक उदाहरणार्थ जर घेतलं तर तुम्ही एखादा EMI वर मोबाईल घेतला, तर तुम्ही टायमाला जर EMI पे नाही केला तर हे सॉफ्टवेअर जे आहे ते तुमचा मोबाईल लॉक करू शकतं, ते तुमचं सिव्हिल पण रिव्हर्स करू शकतं. त्याच्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड आपण एक सॉफ्टवेअर ओपन केलेला आहे. सर हे कार्य म्हणजे याच्या ब्रँच आपल्या सेलूमध्येच आहे का इतर ठिकाणी? हे ऑल इंडियामध्ये सॉफ्टवेअर चालतं. हे सध्या प्ले स्टोरला, गुगलला, क्रोमला सगळीकडे आहे. याचे आपण डिस्ट्रीब्युटरशिप देतोय आणि 5-6 डिस्ट्रीब्युटर आपल्या ओपन पण झालेले आहेत आणि ऑलरेडी महाराष्ट्रात भरपूर वर्किंग आहे आपल्या सॉफ्टवेअरची. जे या क्षेत्रात तुम्ही भरारी घेतली आहे, सध्या स्थितीला कमी वेळामध्ये तुम्ही हे म्हणजे जी कंपनी आहे तुमची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, त्या संदर्भात काय सांगा? आता बघा, मी एक आता ह्या ज्या आपल्या प्रायव्हेट लिमिटेडच्या सॉफ्टवेअरच्या जी कंपनी आहेत त्या इथल्या नाहीतच, महाराष्ट्रातल्या नाहीतच. हे सगळ्या बाहेरून कंपन्या इथं डेव्हलप झालेल्या आहेत.
तर आपण त्यांना एक रिस्पॉन्स करून आपण त्यांच्या कंपनीत काम का करावं म्हणून मी माझ्या पद्धतीत पण या सॉफ्टवेअरविषयी खूप अभ्यास घेतला. माझे 2.5 वर्ष या सॉफ्टवेअरसाठी गेलेले आहेत आणि ते आता हे 1 महिन्यापूर्वी ते सॉफ्टवेअर अपडेट झालं. प्ले स्टोरला आलं, गुगलला आलं, सगळीकडे हिस्ट्री झालेली आणि ऑल इंडियामध्ये हे सॉफ्टवेअर माझं चालतं. करायचं म्हणलं तर माझा 3 वर्षाचा संघर्ष आहे आणि याच्यात नॉलेज घेताना किंवा मी दुसऱ्या कंपनीत काम करताना मी जास्त काहीच कमवलं नाही, पण ते नॉलेज घेत राहिलो. म्हणजे नॉलेज म्हणजे भरपूर नॉलेज घेतलं. हे कसं निर्मिती होती, हे कसं आपण तयार करायचं, याच्यावर मी स्वतः अभ्यास केला. 1-1.5 वर्ष माझे असेच वाया गेले. 2-3 वेळेस माझं सॉफ्टवेअर फेल गेलं, पण 4थ्या वेळेस ज्यावेळेस झालं अपडेट त्यावेळेस एकदम सक्सेस झालं आणि गुगलला आलं, प्ले स्टोर आलं, सगळे ऑल इंडियामध्ये सॉफ्टवेअर चालतं माझं. आता हे कंपनीचं ॲग्रीमेंट कोणासोबत असते? हे कंपनीचं ॲग्रीमेंट जे असतं ते आमचं डायरेक्ट गुगल सोबत असतं. गुगल स्टेट DPC म्हणून टीम असते, गुगल प्ले स्टोर हे सगळं ते वरतूनच हँडल होतं. माझं आणि त्यांचं काय राहतं सगळं. या कंपनी संदर्भात अजून तुम्ही काय सांगता? आता बघा, ही कंपनी सध्याच्याला याची गरज आहे, म्हणजे रिकव्हरीसाठी याची गरज आहे. उदाहरणार्थ बजाज फायनान्स असो, TVS फायनान्स असो, सॅमसंग फायनान्स असो, कोणतेही फायनान्स असो, याची सध्याच्याला गरज आहे. आपण म्हणतो ठीक आहे, सगळे लोक सारखे नसतात की आपण एखाद्या शॉपवाल्यांना 2-3 जणांना जरी मोबाईल दिले, त्यातले 2 जण हप्ते भरतात आणि तिसरा भरत नाही, तर ते भरण्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर लॉन्च केलं. ज्यावेळेस ते सॉफ्टवेअर म्हणजे वर्किंग करतं त्यावेळेस ते मोबाईल लॉक होतं EMI नाही पे केल्यानंतर. ज्यावेळेस तो EMI पे करतो त्यावेळेस ते मोबाईल ऑटोमॅटिक अनलॉक होऊन जातं. याचे उद्दिष्ट आहे त्याचे सॉफ्टवेअर. हे फीचर्स आणि सिक्युरिटी काय आहे? तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मोबाईल लॉकर राहतं त्यावेळेस त्याचं लोकेशन GPS ट्रॅकर, मोबाईल हरवला वगैरे जरी तरी आपल्याला ते मोबाईल गवसतं सगळं एकदम व्यवस्थित. त्याचं GPS लोकेशन जरी समोरच्याला ते मोबाईलमध्ये दुसरं जरी सिम टाकून जरी यूज करत असेल तरी आपल्याला 2 मिनिटात समजून जातं आणि आपलं लोकेशन GPS सगळं भेटून जातं. आपला मोबाईल हरवणारच नाही. एकदम फुल सिक्युरिटी, आपला डाटा कुठेही जाणार नाही, एकदम सेफमध्ये राहणार या सॉफ्टवेअरमध्ये. होते आपल्यासोबत लक्ष्मण शेरे सर यांनी खूप कमी वेळामध्ये हे जी कंपनी उभारलेली आहे आणि या कंपनीचा उद्देश असा आहे की याचा लाभ पूर्ण नागरिकांना, जास्तीत जास्त नागरिकांना, ग्रामस्थांना, शहरातल्या किंवा ग्रामीण भागातल्या नागरिकांना लाभ मिळावा हेच उद्देश आहेत.